हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आज आहे शनिवार. अ, पण व्लॉग जो आहे तो यायला खूप उशीर होतोय. होतं असं की मागच्या साईडला जे आहे आमच्या बिल्डिंगच्या मागच्या साईडला कन्स्ट्रक्शनचं काम चालतं आणि ते काम चालत असल्यामुळे एवढा आवाज असतो. कारण त्यांचं खोदकाम करणं सुरू आहे, तर ते जमीन खोदणं सुरू आहे. तर त्यामुळे ना दगड वगैरे असतात, तर त्याचा आवाज जो असतो ना, तो खूप मोठा असतो आणि व्हॉईस ओव्हर करायचा पण म्हटलं, एडिटिंग करायची पण म्हटली, तर तो आवाज माझ्या या याच्यामध्ये खूप येत असतो. म्हणजे माझा आवाज कमी असेल आणि त्याचा आवाज जास्त असेल. म्हणून मग मला एडिटिंग करायला वेळच मिळत नाही, कारण ते सकाळपासून सुरू होतं. तर व्लॉग जो आहे त्यामुळे मला टाकताही येत नाही आणि अ, बाहेर पण जाणं असतं. त्या दरम्यान मी नेमकी बाहेर असते, तर मग टाकायला पण जमत नाही. असं पण हा जो व्लॉग आहे तो शनिवारचा आहे. शनिवार आहे आणि रोहिणीचा अॅन्युअल शो येणार आहे. मंगळवारी त्याचा अॅन्युअल शो आहे आणि शनिवार, रविवार त्याला शाळेला सुट्टी असते. प्रत्येक शनिवारी त्याला सुट्टी नसते. पण आज त्याला शाळेत जायचं होतं आणि आज शाळा त्याची वेळेत नव्हती. अॅन्युअल शोची जी प्रॅक्टिस आहे, डान्स प्रॅक्टिस त्याच्यासाठी त्यांनी 11:30 ला त्याला शाळेत बोलावलं होतं. 11:30 ते 3 असा टायमिंग होता शाळेचा. तर इथंच उठली. सुट्टी असते तर त्या दिवशी हमखास आपण सकाळी काय लवकर उठत नाही. मी तरी नाही उठत. थोडा उशीर होतोच. तर उठली. त्यानंतर फ्रेश वगैरे झाली, आवरलं आणि लगेच स्वयंपाकाला लागले. सकाळी-सकाळी काय स्वयंपाक करायचा? भाजी तर नव्हती. म्हणून मग वड्यांची भाजी केली होती. मठ मुंगाच्या वड्या. पुण्या साईडला त्याला सांडगे पण म्हणतात. तर वड्यांची भाजी आज केली होती. जमतंय का? शाळेत चाललाय, वाजले 11 आणि 11 वाजता आज शाळा आहे. का? आय डोंट नो. अरे डान्स प्रॅक्टिस आहे म्हणून ना. हां. पण सकाळी मी जाऊ शकले असते. सकाळी मोठ्या मुलांची प्रॅक्टिस घेतली, आता तुमची आहे लहान मुलांची. त्यांना 11 वाजता सुट्टी आहे. हां. सॉक्स घालायला पण जमत नाही तुला रोनित. शूज. मग काय झालं म्हणजे? चल. बाय. अरे काय करतोय? तर रोहिणीला जेवू घातलं. रोहिणीचं जेवण झालं. टिफिनही त्याला पॅक केला. टिफिन पण सांगितला होता. तर त्याच्यासाठी पीनट बटर आणि चपातीचा रोल करून दिला होता. कारण जेवण त्याचं झालेलं होतं आणि 3 वाजता येणार होता परत. तर मग लगेच काय त्याने तिथं गेल्या-गेल्या त्याने खाल्लं नसतं. म्हणून फक्त एक चपाती आणि पीनट बटर असा त्याला रोल करून दिला. तर तोच आज टिफिनला दिला होता. आणि अहो पण आज सोडायचं होतं, कारण आज स्कूल बस येणार होती. तर अहो गेले होते रोहितला शाळेत सोडायला. तर त्यांनाही त्यांचं काम होतं. आमचं जेवण वगैरे राहिलं होतं. ते म्हटले रोहितला आधी सोडतो शाळेत आणि तिथून ते पुढे त्यांचं काम होतं गाडीचं, नंबर प्लेटचं असं काहीतरी काम होतं, नंबर प्लेट चेंज करायचं. तर ते त्यांना तिकडं पण जायचं होतं स्वारगेट साईडला. तर त्यांना यायला बराच उशीर होता. माझा स्वयंपाक झाला होता. पण बाकीची जी कामं होती ना, ती सगळी बाकी होती. कारण आज सकाळी उठल्या-उठल्या अंघोळ झाली, पूजा वगैरे झाली आणि डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली होती. झाडूही मी मारलेला नव्हता आज उठल्या-उठल्या. झाडूही माझा राहिला होता, फरशीही राहिली होती आणि कपडे तर आदल्या दिवशीचे भरपूर होते. त्यामुळे कपडे भरपूर होते घड्या करण्यासाठीचे. अ, तर बेडशीट्स वगैरे भरपूर आदल्या दिवशी धुतलेल्या होत्या. जवळ-जवळ 2-3 बकेट्स कपडे होता असं म्हणायला काही हरकत नाही. तर ते सगळे आज घड्या करून ठेवायच्या होत्या. मी फक्त एका रॉडवरचेच कपडे काढले होते, कारण मला दुसरे कपडे वाळत घालायचे होते. म्हणून मी सध्या तरी तेवढेच आणले होते. बाकी अजून भरपूर कपडे जे आहेत ते पण मला घड्या करून ठेवावे लागतील. तर बाकी भरपूर जे कपडे होते ना, ते घड्या करतच होते आणि मला आज सकाळी ना उठली की लगेच असं सर्दी वगैरे असा काही त्रास लगेच नाही होत.
थोड्या वेळाने कळतं, की आता मला सर्दी होणार आहे. तर सकाळी उठल्यावर एकदम ओके होते आणि हळू-हळू, हळू-हळू सर्दीचं प्रमाण माझं वाढायला सुरुवात झालं आणि इथे एवढी सर्दी सुरू झाली, की अक्षरशः म्हणजे सर्दीचा त्रास माहितीच असेल, की किती विचित्र असतो असं शिंका आणि मग ते नागाणं असं. तर इथे रुमाल लावला नाकाला कारण मास्क जो होता तो माझा सापडत नव्हता. कारण मी झाडताना जास्त करून मास्क वापरते कारण जर मास्क नाही लावला तर मग लगेच मला सर्दी होते. पण सापडत नव्हता म्हणून इथं रुमाल नाकाला लावला आणि झाडायला सुरुवात केली. झाडत होते. गेल्या 2 आठवडे मला बरं वाटत होतं. म्हणजे असं वाटत होतं, की आता सर्दी नाहीये, गेलीये असं वाटलं होतं. पण नाही, असं मी आदल्या दिवशीच म्हटली होती, की आता मला सर्दी होत नाही आणि लगेच दुसऱ्या दिवशी झाली. म्हणजे असं म्हणणं पण चुकीचं आहे, असं वाटायला लागलं. असं तर इथे रोणीत गेल्यानंतर अहोंना पण बराच वेळ होता यायला. तर सगळ्यात आधी म्हटलं झाडून पुसून घेते, सगळं क्लीन करून घेते. म्हणजे ते आले, की जेवण केलं, की झालं. तर सकाळी राहिलं तर मग हे दुपारी जे असतं ते काम वाढतं आणि मग एक्स्ट्राची जी कामं असतात ना, ती करायला मग वेळ मिळत नाही. झाडून झालं होतं आणि लगेच फरशी पण पुसायला घेतली होती. सगळ्यात आधी मी हॉल झाडते, त्यानंतर बेडरूम झाडते आणि मग किचन झाडते. म्हणजे इकडचा तिकडचा कचरा आला की मग किचनच्या बाल्कनीत माझी डस्टबिन असते, तर मग मी तिथे भरून ठेवते आणि रात्री मग ती डस्टबिन बाहेर ठेवते. आणि फरशी पुसायचं पण मी आधी हॉल पुसते, मग किचन पुसते आणि मग बेडरूम पुसते. कारण मग तिथून मग लगेच बाथरूममध्ये मग तो मॉप वगैरे मला क्लीन करता येतो. तर हॉल झाडून पुसून झाला होता. आता किचन पुसून घेत होती आणि त्यानंतर मग बेडरूम पुसून झाला, की मग तो मॉप जो आहे तो क्लीन करून ठेवता येतो आणि तोपर्यंत आवरून होईल तोपर्यंत अहो पण येतील. तर सगळं क्लीनिंग करून झालं होतं, आवरून झालं होतं. आज बराच वेळ झाला. सकाळी जर करून घेतलं तर मग दुपारी वेळ मिळतो. पण आज सकाळी वेळच नव्हता. रोनीतला शाळेत जायचं होतं म्हणून बराच वेळ त्याला लागलेला. तर मग उशिरा आज माझं झाडून पुसून झालं आणि त्यानंतर इथे पण मला नारळ पाणी जे सर्दी आहे आहे ते आणि घेऊन त्याच्यात आले नारळ होते पाणी अहो. चालेल का पिलेलं? पितात का? खोकल्याला नाही पीत. नाही मग मला वाटतं सर्दीला पण थंड असतं ना नारळ का नाही काय माहित नाही आता. तुम्ही बनविताय का काढू का? हा मग नाही मी काही तसं म्हटलं. अरे तुम्ही स्ट्रॉच आणायला पाहिजे होतं राव. ते काढताना असं सांडलं तर. जा शेवाळवाडी फाटा. चला ना आता हे माणूस तिथून आणले. बघ बरं खरंच किती पाणी निघतंय ते. का कसे मिळाले? 70 रुपये किलो. हात मुद्दाम करतायत का? ना पाणी वगैरे भरपूर आहे, एकच काढते. नाही, ठीक आहे मग. हं. हा बरंच निघालं. हा. 40चं बी होतं, छोटं होतं तो म्हणे त्याच्यात एकच ग्लास निघाला. जाऊ दे हो. नाही भरपूर पाणी निघालं 2 ग्लास. बॉक्स त्याच्यापेक्षा बी जास्त आहे. टाकू अजून? अरे बसून प्या ना, बसून प्या. अगं बाई मला भूक लागली आता कधी भूक लागली मला. दुपारी नारळ पाणी वगैरे पिल्यानंतर जेवण वगैरे पण झालं आणि आता वाजले होते संध्याकाळचे 5 वाजले होते आणि स्वयंपाक करायला घेतला होता. जवळ-जवळ अर्धा स्वयंपाक माझा झाला होता. चपात्या करून झालेल्या होत्या. भाजी करायला ठेवली होती आणि अ, अचानक गॅस बंद झाला आणि मी असा विचार करत होती, की भाजी अजून होत का नाही, होत का नाही आणि नंतर बघितलं तर गॅसच बंद होता. मग नंतर लक्षात आलं, की हंडी जी आहे, गॅस टँक जो आहे तो संपलाय आपला. तर चेंज करायचा होता आणि माझ्याकडे एक एक्स्ट्रा असतेच. त्यामुळे एक बरं आहे, की प्रॉब्लेम येत नाही. संपल्यावर लगेच दुसरी लावता येते. तर हंडी चेंज करायची होती, गॅस हंडी. तर तिथे जो खालची साईड असते ना, ती रोजच्या रोज काही झाडली जात नाही आणि पुसली जात नाही. जेव्हा अधून-मधून एक 8 दिवसातनं मी ती ट्रॉली काढते आणि मग तिथलं झाडून घेते. त्याच्या खाली बरीच घाण वगैरे, धूळ वगैरे जात असते. तर मग आता गॅस हंडी चेंज करायचीच होती. तर मग सगळ्यात आधी पहिले तिथलं क्लीन करून घेतलं, झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग गॅस जो आहे तो चेंज करून घेतला. तर गॅस मी लावला होता. तर अहोंना विश्वास नव्हता.
दरवेळेस मीच लावते, पण त्यांना विश्वास नव्हता म्हणून त्यांनी अगेन ते परत चेक केलं, की मी व्यवस्थित लावलंय का नाही. मग त्यांनी ते चेक केलं आणि त्यानंतर मग मी भाजी जी आहे ती जी राहिली होती माझी तर ते गॅस सुरू केला आणि भाजी लावली. थोड्या वेळ जे आहे ती हंडी मी बाहेरच ठेवेल. थोड्या वेळ मी अशीच बाहेरच ठेवते. दरवेळेस लावल्या लगेच काही आतमध्ये ठेवत नाही. म्हणजे एक आपल्याला लक्षात येतं, की ते ओके आहे ना, वास वगैरे तर येत नाहीये ना, म्हणून मी एक अर्धा तास असो, 1 तास असो ती हंडी अशीच ठेवते आणि त्यानंतर मग मी जेव्हा असं वाटतं, की मग नाही याचा काही प्रॉब्लेम नाहीये, वास वगैरे येत नाही, तर मग आतमध्ये तयारी ठेवते. झाली आहे हळदी कुंकूला जाण्यासाठी. स्वयंपाक पण झाला आहे, लवकर आवरून घेतला आहे आणि आता चालली आहे हळदी कुंकूला. हळदी कुंकूला गेली होती आणि आत्ताच आली आहे हळदी कुंकूला जाऊन. आणि आता रोज एक एक वाण जे आहे ते गोळा होईल घरी. मग्गा मिळालाय एक मग्गा, विम लिक्विड, हे बेस्ट विम लिक्विड. हां विम लिक्विड बेस्ट आहे म्हणे, आणि हेअर क्लिप. तर आज 3 ठिकाणी हळदी कुंकूला गेली 1 किलो होती. साखर, 1 किलो गूळ, 1 किलो शेंगदाणे, बस 1 किलो कोण द्यायला रिकाम आहे का. अर्धा किलो. तर आज 3 ठिकाणी होतं हळदी कुंकू. कालच्या दिवशी गेली होती, तिथे मसाला मिळाला आहे, पनीर मसाला. तर आता हा मसाला मिळाला आहे पनीर, कढई पनीर. तर आता उद्या याचीच भाजी करेल, कढई पनीरची. आणि परत अजून एक मिळालं होतं, ते पण ठेवलं आहे मी. तर अद्रक किसण्याची जी किसणी असते छोटीशी, तर ती मिळाली आहे. तर आता एक एक वाण जे आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम आता रोजच राहील प्रत्येकाच्या इथे. आणि रोज असेच एक एक वाण राहील. आता मी कधी करायचं ते आता विचारात आहे. बघू आता पुढच्या शनिवारीच करेल, कारण दुसऱ्या दिवशी रविवार असतो तर निवांत असतं, तर शनिवारी केलेलंच बेटर. तर आता शनिवारी करून टाकेल पुढच्या हळदी कुंकू. तर आजचा व्लॉग जो आहे जो आहे तो इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.